तुमच्या व्हर्च्युअल प्रॅक्टिसने मराठी रुग्णांपर्यंत पोहोचण्यात अडचण येते का? जेनरिक मार्केटिंग आता काम करत नाही. आरोग्यनीतीच्या या पॉडकास्टमध्ये टेलिमेडिसिनसाठी खास तयार केलेल्या सांस्कृतिकदृष्ट्या जुळणाऱ्या डिजिटल धोरणांची गुरुकिल्ली उघडतो. तुमची व्हर्च्युअल केअर सहज वाढवा आणि समुदायाशी ख्या अर्थाने जोडला जा. आजच पारंपरिक वेटिंग रूमच्या पलीकडे व्हर्च्युअल दरवाजे उघडा. मराठी डॉक्टरांसाठी टेलिमेडिसिन का महत्त्वाचं? कारण ते रुग्णांना घरबसल्या सोयी देते आणि महाराष्ट्रातील दुर्गम गावांपर्यंत पोहोच वाढवते. याचा विचार करा, महाराष्ट्राची डिजिटल लोकसंख्या वाढतेय. स्मार्टफोन पेनेट्रेशन आता 20% जास्त आहे, ज्यामुळे लाखो लोकांसाठी व्हर्च्युअल प्रॅक्टिसची अपार क्षमता आहे. स्टेज सेट करूया. व्हर्च्युअल प्रॅक्टिस म्हणजे आमच्या सांस्कृतिक संदर्भात फक्त व्हिडिओ कॉल नाही, ते विश्वास, शिक्षण आणि फॉलोअपचं पूर्ण इकोसिस्टम आहे जे मराठी कुटुंबांच्या गरजांना जुळवलेलं आहे. तुमचा डिजिटल फूटप्रिंट मराठीकरण करा. मराठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, SEO आणि कंटेंटसह गुगल आणि लोकल डिरेक्टरीसाठी मराठी डॉक्टर ऑनलाईन सल्ला सारखे मराठी कीवर्ड्स मास्टर करा. गुगल कीवर्ड प्लॅनरसारखे फ्री टूल्स वापरा जे उच्च सर्च व्हॉल्यूम दाखवतात. आरोग्य कंटेंट सांस्कृतिकदृष्ट्या जुळवून तयार करा. मेडिकल जार्गन रोजच्या महाराष्ट्रीयन जेवणांच्या कथांमध्ये सुलभ मराठी कथांमध्ये रूपांतरित करा, ज्यामुळे गुंतागुंत भासणारी सल्ला शेजायाशी बोलण्यासारखं वाटेल. मराठी फोरम्ससारख्या रिजनल प्लॅटफॉर्म्स आणि लोकल कम्युनिटी ग्रुप्सचा फायदा घ्या. ऑर्गेनिक डिस्कव्हरी आणि विश्वास निर्माणासाठी रुग्ण नैसर्गिकरित्या डॉक्टर शोधतात आणि शिफारस करतात. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपद्वारे कम्युनिटी कनेक्ट बांधा. मराठी प्राधान्यित प्लॅटफॉर्म्सवर जसे फेसबुक ग्रुप्स आणि इन्स्टाग्रामवर मजबूत प्रेझन्स तयार करा. रोजच्या मराठी टिप्सने फॉलोअर्स वाढवा. व्हॉट्सॲपचा धोरणात्मक वापर करा. रुग्ण शिक्षण, अपॉइंटमेंट रिमाइंडर्स आणि नीतिक मार्गदर्शकांमध्ये मिनी कन्सल्टेशन्ससाठी हंगामी फ्लू प्रतिबंधाच्या व्हॉइस नोट्स पाठवा, ज्यामुळे रुग्ण निष्ठावान राहतात. मराठी व्हिडिओमध्ये रुग्ण टेस्टिमोनियल्स आणि यशोगाथा दाखवा. माझे आयुष्य बदलले सारख्या कथा भावनिक बंध तयार करतात जे जेनरिक पोस्ट्स करू शकत नाहीत. रिजनल ॲड्स आणि पार्टनरशिप्सने लक्षित आउटरीच वाढवा. महाराष्ट्रात सामान्य असलेल्या जॉइंट पेन किंवा श्वसन समस्या केंद्रित गुगल ॲड्स आणि सोशल मीडियावर मराठी भाषा ॲड कॅम्पेन्स डिझाईन करा, ज्यामुळे क्लिक थ्रू रेट वाढतो. लोकल फार्मसी, कम्युनिटी लीडर्स आणि पारंपरिक मराठी मीडियासारख्या रिजनल न्यूजपेपर्सबरोबर कोलॅबोरेशन्स शोधा. जॉइंट वेबिनार्स रात्रभर तुमची दृश्यमानता दुप्पट करतात. रिजनल इन्फ्लुएन्सर्स आणि हेल्थ ॲडव्होकेट्सची ताकद वापरा. ट्रस्ट गॅप भरून व्हर्च्युअल कन्सल्टेशन्स वाढवण्यासाठी ते हजारो लोकांपर्यंत पोहोचवतात. शंका घेणाऱ्यांना अपॉइंटमेंट्समध्ये बदलतात. मार्केटिंग पलीकडे टेक आणि ट्रस्टसह स्मूथ व्हर्च्युअल केअर सुनिश्चित करा. मराठी रुग्णांसाठी सोपी इंटरफेस असलेले युजर-फ्रेंडली टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्म्स निवडा, जे भारतीय अभ्यासात रुग्ण रिटेन्शन 30% वाढवतात. सामान्य रुग्ण चिंता, जसे प्रायव्हसी भीती, स्पष्ट संवाद आणि सहानुभूतीने हाताळा. प्रत्येक कॉल तुमची गोपनीयता आमची प्राथमिकता आहे ने सुरू करा, ज्यामुळे त्वरित विश्वास निर्माण होतो. महाराष्ट्रातील टेलिमेडिसिन नियम आणि नीतिक बाबींवर अपडेट राहून व्हर्च्युअल प्रॅक्टिस फ्युचरप्रूफ करा. स्टेट हेल्थ डिपार्टमेंट गाईडलाईन्स नियमित तपासा, ज्यामुळे टाळता येणाऱ्या अडचणी टाळता येतील आणि शाश्वत वाढ होईल. डॉक्टर्स, आता वेळ आहे. तुमचे मराठी रुग्ण ऑनलाईन वाट पाहतायत. आजच ही धोरणं लागू करा आणि जबरदस्त वाढ मिळवा. व्हर्च्युअल प्रॅक्टिस विस्तारासाठी वैयक्तिक मदतीसाठी आरोग्यनीतीशी आजच संपर्क साधा. तुमचे प्रश्न काय आहे किंवा टेलिमेडिसिन मार्केटिंगची सर्वात मोठी आव्हानं काय? खाली तुमचे मत शेअर करा. आम्हाला ऐकायला आणि मदत करायला आवडेल.